श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वे? तर आज आपला मिनी ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत नाशिक येथील पहिने या वॉटरफॉलला. तर पाऊस खूप पडून गेलेला होता आणि आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा बारीक रिमझिम पाऊस चालू होता, कधी जास्तही होत होता. तर वातावरण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, किती सुंदर निसर्ग झालेला आहे. ढग पूर्ण डोंगरांवर आलेले आहे आणि ह्या वातावरणात फिरायला नाही गेलं तर मग कायच. तर आम्ही सकाळी 9:30 वाजता घरून निघालेलो होतो आणि रस्ता अशा प्रकारे होता. खूपच छान वातावरण होतं. मुलांनाही सुट्टी होती, संडे होता म्हणून. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी खूप पाऊसही नव्हता, मधून यायचा जायचा आणि कधी ऊनही पडत होतं. तर तुम्ही तेथील निसर्ग बघू शकता व्हिडिओमध्ये. असं वाटत होतं की फक्त बघतच बसावं. मी, माझी बहिणीची फॅमिली, आम्ही सर्व तेथे गेलेलो होतो. हा तुम्ही नेकलेस फॉल बघू शकता. आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तर आम्ही इथनं सुरुवात केली जाण्यासाठी. तर छत्री घेतलेली होती. पाऊस कधी पडत होता तर कधी थांबलेलाही होता. सर्वजण सोबत असलं की खूपच मज्जा येते आणि मुलांनाही चांगलं वाटतं. मी अशा प्रकारे लॉगिंग करत होते. मागे तुम्ही बघू शकता किती छान ढग डोंगरावर आलेले आहे आणि जसं जणू निसर्गाने हिरवी शाल पांघरलेलीच आहे. मुलांनाही खूप आनंद वाटत होता आणि मुलेही खूप रमतगमत वाटेने चाललेली होती. रस्त्याने पूर्ण रस्ता असाच होता. आम्हाला अशा प्रकारे ट्रेकिंग करत जावं लागलं. मुलांनी खूपच आनंद घेतलेला आहे आणि जिथे छोटे धबधबे, पाणी जास्त दिसलं की तिथे मुले डायरेक्ट बसूनच घेत होते. या प्रकारे एकाच ठिकाणी मुलांनी जवळजवळ 1-1.5 तास तिथेच आणि मुलांबरोबर आम्हीही खूप आनंद घेतला. असं कधी मुलांबरोबर आपणही लहान झालं की खूप छान आनंद मिळतो. आणि आता आम्ही अर्ध्याच रस्त्यात पोचलेलो होतो आणि जेव्हा म्हणजे कंटाळा येईल तर असं वाटायचं की रिटर्न जाऊ, पण पुढे काय आहे हे बघत बघत आम्ही गेलोच. ह्या धबधब्याला आम्ही पहिल्यांदा गेलो होतो, नाहीतर आम्ही दरवर्षी भंडारदरा या साईडला जात असतो. पण बोललो जरा पाऊस कमी आहे तर इकडे जाऊन बघावं. पण खूपच छान गेलं तर आम्हाला खूप छान वाटलं आणि आता आम्ही इथून पुढेही जात जाऊ. तर फायनली आम्ही आमच्या स्पॉटवर पोचलेलो आहे आणि बघू शकता किती छान पाणी पडत आहे आणि संडे होता त्यामुळे खूप गर्दीही होती तिथे.